नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. प्रभावी आर्थिक धोरण राबवून याच पिढीत भारत विकसित राष्ट्र बनवण्याचा नरेंद्र मोदी यांचा निर्धार. रायगड जिल्ह्यातल्या पाताळगंगा इथं राष्ट्रीय प्रतिभूती बाजार संकुलाचं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं उद्घाटन. शिवस्मारक मेट्रो प्रकल्पासह विविध योजनांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भूमिपूजन. मुंबई पुण्यात जय्यत तयारी. 150 वर्षात प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेनं ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत जगात पटकावला 5वा क्रमांक. जीएसटी लागू झाल्यानंतर दर 2 महिन्यांनी राज्य सरकारांना नुकसान भरपाईची रक्कम देणार अरुण जेटली. एड्स, मधुमेहासारख्या आजारांवरील औषधांसह 50 आवश्यक औषधांच्या किमतींमध्ये 44% कपात होणार. राज्यात तुरीचं उत्पादन वाढल्यानं नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या राज्याच्या मागणीला केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद. पारपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि नीट व्हावी यासाठी केंद्र सरकारनं केले नियमात बदल. महाराष्ट्र लवकरच केरोसिन मुक्त करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि श्रीलंका इथं झालेल्या युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा पराभव करून भारतानं साधली विजयाची हॅट्रिक. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. प्रभावी आर्थिक धोरणं राबवून याच पिढीत भारताला विकसित राष्ट्र करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान आज राज्याच्या दौऱ्यावर असून विविध प्रकल्पांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होत आहे. रायगड जिल्ह्यातल्या पाताळगंगा इथं सेबीच्या राष्ट्रीय प्रतिभूती बाजार संस्थेच्या शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी आज केलं, त्यावेळी ते बोलत होते. जागतिक मंदीच्या वातावरणात सर्वात वेगानं घोडदौड करणारी भारताची अर्थव्यवस्था असून जगात भारतीय अर्थव्यवस्था ताऱ्याप्रमाणे लखलखते असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्थेतल्या परिवर्तनाच्या दृष्टीनं अनेक पावलं उचलली गेली. त्यामुळेच कमालीची वाढलेली वित्तीय तसंच चालू खात्यातली तूट आणि महागाई कमी झाली. उद्योगसुलभ वातावरणामुळे थेट परदेशी गुंतवणूक वाढली असं सांगत वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल. त्याचप्रमाणे यंदापासून अर्थसंकल्प लवकर सादर केल्यामुळे उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. विमुद्रीकरणामुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसेल अशी टीका काही जणांकडून होते. मात्र हा राष्ट्रहिताचाच निर्णय असून भविष्यात याचे सकारात्मक परिणाम दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताच्या परिवर्तनीय आधुनिक अर्थव्यवस्थेत वित्तीय बाजारांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं सांगत वित्तीय बाजार कौशल्य विकासासाठी देखील आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या उद्घाटन समारंभाला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, वित्त राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच सेबीचे अध्यक्ष YK सिन्हा उपस्थित होते. आर्थिक साक्षरतेसाठी या शैक्षणिक संकुलाची निश्चितच मदत होईल असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समारंभात बोलताना या शैक्षणिक संकुलाचं विद्यापीठात रूपांतर व्हावं यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल. तसंच याबाबतचा कायदा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत करण्यात येईल असं आश्वासन दिलं. 70 एकरहून जास्त परिसरात हे शैक्षणिक संकुल पसरलं असून 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. आज सकाळी पंतप्रधानांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर स्नेहल अंबेकर यांच्यासह अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या भूमिपूजन जलपूजन या मुख्य कार्यक्रमासह आणखी काही प्रकल्पांच्या कामांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होतोय. शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आणि उत्तम प्रशासन हे पथदर्शी आहे. हे ऐतिहासिक स्मारक त्यांच्या शौर्याला मानवंदना ठरेल असं पंतप्रधानांनी ट्विटरवरून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. शिवछत्रपतींच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधील प्रमुख गड किल्ल्यांवरील माती आणि नद्यांचं पाणी कलशातून मुंबईत दाखल झालं आहे. चेंबूर इथून या कलशांची एका भव्य रथात गेटवे ऑफ इंडियापर्यंत मिरवणूक काढल्यानंतर ते सर्व कलश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आले.
महाराजांचं स्मारक हे काही एक केवळ दगडाची शिळा नाही, तो अखंड महाराष्ट्राचा उत्सव आहे। महाराष्ट्रामध्ये पौरुष जागृत करण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातून होणार आहे। या देशाचं राष्ट्रप्रेम जागृत करण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातून होणार आहे। आणि मी आपल्याला विश्वास देतो की अरबी समुद्रातले स्मारक लवकरच आम्ही त्या ठिकाणी उभं करू आणि जगभरातले लोक या भारतामध्ये काही पाहायला येतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी पाहायला येतील। सरकारने यातल्या सगळ्या परवानग्या पूर्ण केल्या, सरकारने यातलं टेंडर काढलं, 22 जानेवारीला टेंडर ओपन होईल, कोणाला तर त्याचं काम मिळेल आणि लगेचच काम सुरू होईल। एक 3 वर्षामध्ये ह्याचा पहिला टप्पा किमान पूर्ण व्हावा असा प्रयत्न आहे। खूप मोठी कल्पना आहे आणि त्यामुळे एखाद्या टप्प्याटप्प्यात ती पूर्ण करायला। राजभवन लगतच्या समुद्रात 1.25 किलोमीटर अंतरावरील सुमारे 15 हेक्टर इतक्या आकाराच्या खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यात येईल। या स्मारकाचं काम 2 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्याचं काम 2019 पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे। या आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 210 मीटर उंचीचा पुतळा हे विशेष आकर्षण असेल। त्याशिवाय महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग दाखवणारे देखावे आणि कला संग्रहालयही या स्मारकात असेल। तुळजाभवानी देवीचं मंदिर, ग्रंथालय, मत्स्यालय, उद्यान, रुग्णालय, लाईट अँड साऊंड शो, एम्पी थिएटर, सिनेमागृह यासह जलदुर्गाशी साधर्म्य असणारी तटबंदी हे स्मारकाचं वैशिष्ट्य असेल। अंधेरीतल्या डीएन नगर ते मानखुर्द यांना जोडणाऱ्या मेट्रो 2B आणि वडाळा, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, कासार, वडवली या मेट्रो 4 मार्गाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। मेट्रो 2B साठी 10,986 कोटी तर मेट्रो 4 साठी 14,549 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। कुर्ला, वाकोला उन्नत मार्ग आणि मुंबई पारबंदर प्रकल्प अशा विविध प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत होणार आहे। मेट्रो मार्ग 2A आणि 7 चे कामं फुल स्विंगमध्ये मुंबईमध्ये सुरू आहेत। यानंतर अजून मेट्रो मार्ग 5 आणि 6 देखील प्लॅन केलेले आहे। येत्या थोड्याच कालावधीमध्ये त्याचं देखील भूमिपूजन केलं जाईल। अशा पद्धतीने मुंबईमध्ये आम्ही सुमारे 200 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं प्लॅन केलेलं आहे। मुंबईतल्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान पुण्यालाही भेट देणार असून सायंकाळी पुणे मेट्रोचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे। कार्यक्रम अत्यंत चांगला आणि देखणा होईल। पुण्याच्या इतिहासात संस्मरणीय असा हा कार्यक्रम असेल, कारण पुण्याच्या विकासाची गंगा मेट्रोच्या माध्यमातून वाहणार आहे। या भरगच्च कार्यक्रमाकडे राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वांद्रे कुर्ला संकुलातल्या जाहीर कार्यक्रमाच्या वेळी काँग्रेसच्या मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला मुंबई पोलिसांनी घरात नजरबंद करून ठेवलं आहे असा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे। आपण कोणतीही हालचाल करू नये यासाठी आपल्याला घराबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। मात्र मुंबई पोलिसांनी निरुपम यांचा हा दावा फेटाळून लावला आहे। पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीनं शहरात सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात आला असून निरुपम यांच्या निवासस्थान परिसरातला हा बंदोबस्त त्याच व्यवस्थेचा भाग असल्याचं पोलीस प्रवक्ते उपायुक्त अशोक दुधे यांनी स्पष्ट केलं आहे। पोलिसांनी कितीही कडेकोट बंदोबस्त ठेवून आपल्याला नजरबंद केलं असलं तरी काँग्रेसचा मूक मोर्चा निघणारच असा निर्धार निरुपम यांनी व्यक्त केला आहे। गिरगाव चौपाटी इथं शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन होत आहे। थेट जाऊया गिरगाव चौपाटीवर। कैमरा हिल जाता है, गिर जाता है कैमरा उसके पकड़ने के चक्कर में। अच्छा रेडी और प्रोजेक्ट का पहला फेज शुरू होता है 2,500 करोड़ का होगा। इसके लिए 3 साल लगेंगे। उसके बाद जो है दूसरा फेज जो लग सकता है तो पूरी तरह से अगर बनने में
सभी चीज़ों का उसमें कहीं ना कहीं राज्य सरकार ने ध्यान रखा है। मैं बात हालांकि आपको बताना चाहूँगा कि कई सालों से जो है इसके ऊपर विचार चल रहा था महाराष्ट्र सरकार का कि यहाँ पर एक जो है बड़ा सा एक स्मारक बनाया जाए, लेकिन मौजूदा सरकार ने इनिशिएटिव देते हालांकि तकरीबन 12 अलग अलग डिपार्टमेंट से 12 अलग अलग डिपार्टमेंट से परमिशन लेके जो है अब जो है इसका काम जो है आने वाले समय में शुरू हो जाएगा। हालांकि जनवरी में इसके टेंडर निकलेंगे, इस काम को जो है इस प्रकार से किया जाए। कुछ फॉरेन एजेंसी का भी साथ इसमें लिया जाएगा, इस सभी चीज़ों पर चर्चा होगी। हालांकि लेकिन आज जो दिन है काफ़ी महत्वपूर्ण है, इसलिए क्योंकि आज के दिन जो है भूमि पूजन, हालांकि जिस प्रकार से महाराष्ट्र की जनता और महाराष्ट्र की कई दिनों से जो है प्रतीक्षा कर रहा था, उसकी आज का दिन कहीं ना कहीं पूरा होने जा रहा है। तो हम कुछ देर में जो है यहाँ से प्रस्थान करेंगे। यहाँ भी एक भूमि पूजन होने वाला है। शिवस्मारकाचं भूमिपूजन थोड्याच वेळात होणार आहे, त्यासाठीची तयारी आता पूर्ण झाली. आपण थेट तिथली क्षणचित्र पाहिलीत. मधुमेह, एड्स यांच्यासह अन्य जीवघेण्या आजारांवरच्या आवश्यक औषधांच्या किमतींमध्ये लक्षणीय घट करण्यात आली आहे. राष्ट्रीय औषध दर नियंत्रण प्राधिकरणानं महत्त्वाच्या गरजेच्या सुमारे 50 औषधांच्या किमती 44% कमी केल्या असून अन्य 29 औषधांना दर नियंत्रण कक्षेत समाविष्ट केलं आहे. प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे चालू आर्थिक वर्षात सुमारे 400 औषधांच्या किमतींमध्ये कपात झाली आहे. या प्राधिकरणाकडून शेड्यूल्ड ड्रग्ज अर्थात सूचीबद्ध औषधांच्या किमती निश्चित करण्याचा निर्णय घेतला जातो. जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर लागू करण्याविषयीचे मतभेद दूर करण्यासाठी जीएसटी परिषदेची 7वी 2 दिवसीय बैठक काल संपली. या बैठकीत सीजीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर विषयक नुकसान भरपाई तसंच एसजीएसटी म्हणजे राज्य वस्तू आणि सेवा कर या दोन्ही कायद्यांसाठीच्या प्राथमिक मसुद्याला मंजुरी देण्यात आली, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सीजीएसटीचा सुधारित मसुदा आता संसदेत मंजुरीसाठी मांडला जाईल. तसंच एसजीएसटीचा आराखडा राज्य विधिमंडळांना मंजूर करावा लागेल. जीएसटी लागू झाल्यानंतर दर 2 महिन्यांनी राज्य सरकारांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल, असंही जेटली यांनी स्पष्ट केलं. जीएसटी परिषदेची पुढील बैठक येत्या 3 आणि 4 जानेवारीला होणार आहे. वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेच्या 2 व्यवस्थापकांसह 4 जणांविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं गुन्हा दाखल केला. बँकेच्या बीड मुख्यालयातून 25 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा घाटकोपर इथं बदलण्यासाठी आणत असल्याचा या व्यवस्थापकांवर आरोप आहे. बँकेच्या पिंपरी चिंचवड तसंच घाटकोपर शाखेच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात बँक व्यवस्थापकांच्या पुणे, मुंबई, औरंगाबाद, बीड इथल्या कार्यालयांची तसंच निवासस्थानांची तपासणी करण्यात आली. पारपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि नीट व्हावी यासाठी केंद्र सरकारनं नियमात काही बदल केले आहेत. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नव्या नियमानुसार पारपत्र मिळण्यासाठी आता जन्माचा दाखला अनिवार्य असणार नाही. शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड किंवा एसएससी प्रमाणपत्र ज्यावर व्यक्तीची जन्मतारीख नोंदलेली असते तेही यासाठी पुरेसं ठरेल. तसंच पारपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांनी पालकांपैकी कोणा एकाचं नाव देणं पुरेसं असेल. विवाहित जोडप्यांनाही आता विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणं बंधनकारक असणार नाही. घटस्फोटित किंवा विभक्त जोडप्याला त्यांच्या जोडीदाराचं नावही घालण्याची गरज असणार नाही, असं सिंग यांनी सांगितलं. या नव्या नियमावलीविषयीची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे. येत्या 2.5 वर्षात महाराष्ट्रातल्या घराघरात गॅस सिलेंडर पोहोचेल अशी ग्वाही पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत नागपूर इथं झालेल्या एलपीजी वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर पेट्रोलियम मंत्रालय गॅस, पेट्रोल, डिझेल आणि पेट्रोकेमिकलची वाहिनी टाकणार असून यामुळे विदर्भातल्या तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील, असं धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत ज्या पात्र कुटुंबियांची नावं समाविष्ट झालेली नाहीत त्यांचा समावेश करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
प्रशासनाच्या पुढाकारानं नरखेड तालुका केरोसिन मुक्त झाला असून महाराष्ट्र केरोसिन मुक्त करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. देशात स्वयंपाक करताना निर्माण होणाऱ्या धुरामुळे 8% महिलांचे मृत्यू होतात. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना महिलांना अशा मृत्यूपासून वाचवणारी योजना आहे. उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण भागातल्या हजारो महिलांना फायदा होणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांची वेळापत्रकं मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 12वीच्या परीक्षा 28 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत तर 10वीची परीक्षा 7 मार्च ते 1 एप्रिल 2017 दरम्यान होणार आहेत. प्राचीन ज्ञानाचं भांडार असलेल्या वेदांच्या संवर्धनासाठी राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नागपूरच्या हेडगेवार स्मृती भवन इथं आयोजित अखिल भारतीय वेद संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय समाज आणि संस्कृतीला एका सूत्रात बांधून दिशा देण्याचं काम वेदांनी केलं आहे. या प्राचीन परंपरेला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करूया असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तर शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी निलंबित न्यायाधीशाला पुण्यातल्या विशेष न्यायालयानं 3 वर्ष कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. नागराज शिंदे असं गुन्हेगाराचं नाव असून त्यानं खंडाळा न्यायालयात न्यायदंडाधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. भारतीय युवा क्रिकेट संघानं श्रीलंकेवर 34 धावांनी विजय मिळवून 19 वर्षाखालच्या गटाच्या आशिया चषक क्रिकेट अजिंक्यपदाची हॅट्रिक केली आहे. अंतिम सामन्यात भारतानं यजमान श्रीलंकेसमोर विजयासाठी 274 धावांचं दमदार लक्ष्य ठेवलं. मात्र श्रीलंकेचा संघ 239 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारतातर्फे हिमांशू राणानं 71 तर शुभमन गिलनं 70 धावांची चमकदार खेळी केली. तर पृथ्वी शॉनं 36, कर्णधार अभिषेक शर्मानं 29 आणि कमलेश नागरकोटीनं केवळ 14 चेंडूत 23 धावांची खेळी करत भारतीय धावसंख्येला आकार दिला. श्रीलंकेतर्फे निपुण रसिका आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. श्रीलंकेकडून सलामीवीर रिवन केली यानं 62, कामेंदू मेंडिस यानं 53 तर हसिता बायोगोडानं 36 धावा करत सामना जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताचा कर्णधार अभिषेक शर्मा यानं 37 धावात 4 तर राहुल चहन यानं 22 धावांमध्ये 3 बळी घेत त्यांचे मनसुबे धुळीला मिळवले आणि सलग तिसऱ्यांदा अजिंक्यपदाला गवसणी घातली. दलित साहित्याला वेगळी उंची देणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक वामन होवाळ यांचं काल मुंबईत राहत्या घरी हृदयविकारानं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. बेनवाड, येळकोट, वारसदार, वाटा आडवाटा आणि ऑडिट हे कथासंग्रह, नाम्या म्हणे मी उपाशी, अधेलीचं भांडण आणि जपून पेरा बेणं ही लोकनाट्य तर आमची कविता हा काव्यसंग्रह ही त्यांची साहित्य संपदा. याबरोबरच अनेक मासिकांमधून त्यांच्या सुमारे 400 कथा प्रसिद्ध झाल्यात. यापैकी अनेक कथांचे विविध भाषांमध्ये अनुवादही करण्यात आले आहेत. आंबेडकरी साहित्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतलेल्या होवाळ यांनी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. होवाळ यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी मुंबईत विक्रोळी इथल्या कन्नमवार नगरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. होवाळ यांच्या निधनानं परिवर्तनवादी साहित्य चळवळीची मोठी हानी झाली अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली शोकभावना व्यक्त केली आहे. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, प्रभावी आर्थिक धोरणं राबवून याच पिढीत भारत विकसित राष्ट्र बनवण्याचा नरेंद्र मोदी यांचा निर्धार. रायगड जिल्ह्यातल्या पाताळगंगा इथं राष्ट्रीय प्रतिभूती बाजार संकुलाचं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं उद्घाटन. शिवस्मारक मेट्रो प्रकल्पासह विविध योजनांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भूमिपूजन. मुंबई पुण्यात जय्यत तयारी.
150 वर्षात प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेनं ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत जगात पटकावला 5वा क्रमांक. जीएसटी लागू झाल्यानंतर दर 2 महिन्यांनी राज्य सरकारांना नुकसान भरपाईची रक्कम देणार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली. एड्स, मधुमेहासारख्या आजारांवरील औषधांसह 50 आवश्यक औषधांच्या किमतींमध्ये 44% कपात होणार. राज्यात तुरीचं उत्पादन वाढल्यानं नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या राज्याच्या मागणीला केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद. पारपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि नीट व्हावी यासाठी केंद्र सरकारने केले नियमात बदल. महाराष्ट्र लवकरच केरोसिन मुक्त करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि श्रीलंका इथं झालेल्या युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा पराभव करून भारतानं साधली विजयाची हॅट्रिक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.